त्यानंतर मी तुम्हाला फोन केला होता, म्हणजे तुम्हाला त्यानंतर फोन केला होता, की सर तर तुम्हाला चौकशी केली होती. तुम्ही म्हटले म्हणजे रेट तुमचे जे चालले होते ते तुम्ही फोनवर सांगितलं होतं मला अगोदर. हो हो मग हो. काय त्यांची गाडी त्यांना म्हटलं आम्हाला द्यायचं नाही, आणि मग तो माल देणं कॅन्सल केलं. आणि मग माल तशीच गाडी जी भरलेली म्हणजे तोडलेला माल होता तशीच गाडी भरवली आणि तुमच्या तिथे आणून हे केलं, आणि तिथेच मार्केट म्हणजे चांगला भाव भेटला आम्हाला डाळिंब. मला वाटतं ते पहिलं वर्ष असेल आमचं, की खूप या अगोदर जे आम्ही दिलं म्हणजे असंच दिलं, कधी अनारदाना कंपनी, कधी याला कधी त्याला, म्हणजे असंच केलं. आणि त्याच मला वाटतं फर्स्ट टाइम तुमच्याकडे माल आला, आणि त्यावेळेस पैसे पण खूप चांगले झाले पण त्यानंतर मालाचे. पूर्वाने तुमच्याकडे पाण्याचा दुष्काळ काहीतरी निर्माण झाला. हो, हो. पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला, आणि त्यानंतर मग ते पाण्यामुळे ना मग आम्ही ते काढूनच टाकलं. खरं म्हणजे सर्वात मोठा प्रॉब्लेम पाणी होतं. ठीक आहे. आणि मग त्यानंतर आता तुमचा बराचसा काळ गेला कोरोनाच्या काळाच्या नंतर. हो, कोरोनाच्या काळानंतर आता बराचसा काळ म्हणजे जवळपास 2019, 2020, 21, 22, 23, 24 जवळपास 6 वर्ष गेलेत. बर. आणि आता हे चालू आहे, 6वं वर्ष आहे. तर हम्म, आपला विचार म्हणजे चालला आहे, की परत डाळिंबाचा बाग बसवावा, आणि आता त्याला बाजारपेठ मार्केट पण छान आहे. हम्म, आणि आता मार्केटिंग करायला पण म्हणजे सोपं सर्वच गोष्टी झाल्यात ना. हम्म, 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 त्यामुळे आता असा विचार केलाय. त्यावेळेस काय हे स्मार्टफोन नव्हते, हम्म, काही नव्हतं, संपर्काचं काही साधन नव्हतं. हम्म. खूप वेगळं होतं. तर आता या सर्व गोष्टी आहेत, झालेल्या आहेत म्हटल्यावर थोडंसं वेगळं काहीतरी. आणि युट्यूब चॅनलवर आमची माहिती पण तुमच्याकडे लगेच ताबडतोब प्राप्त होते. कोणते माल काय भाव जात आहेत हे तुम्हाला समजायला लागलं. हो. होतं हो. तुमचं ते डेली कळतं ना. हा, आणि सद्यस्थितीची माहिती देतो त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आता माहिती व्हायला लागली. त्यामुळे तुम्हाला डाळिंबची माहिती आता मिळणं काय एवढं अवघड राहिलेलं नाही. पण डाळिंबच का करावं असं वाटलं, दुसरी पिकं का करूशी वाटली नाही तुम्हाला? कारण त्याला मार्केट पण चांगलं आहे, आणि म्हणजे आवड त्याच्यात, आणि शिवाय जास्त कष्ट नाहीयेत. जास्त कष्ट नाही, पण शेवट ते आयशू पेशंट आहे ना, त्याच्याकडे लक्ष तर द्यावं लागतं ना. कष्ट कमी जास्त असतील पण लक्ष नाही दिलं तर तुमचा लॉसेस होण्याचे प्रमाण वाढू शकतात ना. नाही, नाही. मग लक्ष तर कुठे पण द्यावं लागतं ना. हा, लक्ष तर द्यावंच लागतं. लक्ष दिलं हो, तरच तुम्हाला ते पीक चांगले हो. येतील. पण त्यात डाळिंबच का निवडावं असं वाटलं परत, असं माझं म्हणणं आलं. कारण याच्या अगोदर पण होतं, तर त्याच्याच मधलंच नॉलेज होतं, आणि कसं आहे बाकी सर्व थोडंसं वेगळं काहीतरी. ठीक आहे. म्हणजे मधला काळ तुमचा पाण्याअभावी तुम्हाला थोडीशी तकलीफ झाल्यामुळं तुम्हाला ते डाळिंब पीक काढावं लागलं, कारण जनावरांचं पण तुम्ही म्हटले होते की आम्हाला हो, हो, पाणी हो. लागते, बरोबर? हो, हो, हो. ठीक आहे. त्याच्यामुळे आता तो डाळिंबाच्या बाबतीमध्ये नक्कीच तुम्ही विचार केलाय. तर शरद किंग टिश्यू कल्चर जे आहे ते जर तुम्ही लावण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला त्याची माहिती तुमची पाठवा. मी ग्रुपवर सोडेल. आणि नक्कीच शरद किंग टिश्यू कल्चर लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण उद्या जागेवरचा जरी व्यापारी आला तर ते एक्सपोर्टसाठी तुमच्याकडे येऊ शकतो. उद्या आमच्याकडे माल नाही आला तरी चालेल, पण आपल्या शेतकऱ्यांचा थोड्या जागेमध्ये माल पिकवलेला कमी क्षेत्रामध्ये त्याचं उत्पन्न चांगलं निघावं यासाठी नक्कीच शरद किंग टिश्यू कल्चर तर माझ्या नजरेत तर चांगली वाटते. शेतकऱ्याच्या नजरेत सुद्धा ती चांगली जर आता वाटायला लागलेली आहे तर तुम्ही तीच लावावं असं मी शेतकऱ्यांना पण आवाहन करतो. शेवट ते आपल्याला काय ते कंपनीचं आपण जाहिरात करायचं धोरण ठेवलं नाही, पण शेतकऱ्यांचा फायदा व्हावा त्यासाठी तुम्ही एखादा टिश्यू कल्चरचा प्लॉट कुठं असेल तर तोही पाहून घ्या. हं. हम्म, नाही, आमच्या भागामध्ये आहे. कारण आमच्या भागात तर आहे. हम्म. पण प्लॉट पाहण्यापेक्षा कसं कोणती गोष्ट आपण स्वतः केल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये कळतच ना. आता ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती तेव्हा तर काहीच माहित नव्हतं. आता तर आपण एवढे अडाणी नाहीयेत. हम्म, हम्म, आपण त्याच्यापेक्षा पण ॲडव्हान्स आहोतच. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे ह्या गोष्टींची अडचण नाही आली पाहिजे. पण त्याचं कसं म्हणजे बुकिंग वगैरे पहिलं म्हणजे त्याची प्रोसेस खूप मोठी आहे ना. ठीक आहे, आपण ती प्रोसेस करायला लावू. पण डाळिंब लावताना तर तुम्हाला अभ्यास आहे. नक्कीच तुम्हाला आमच्याकडनं मदत होईल रोप हे करण्यासाठी, मिळवून देण्यासाठी. नाही, रोपं मिळवणं हे काही अवघड नाही हो सर. हम्म, हम्म, रोपं मिळतील. मी हम्म, काय म्हटलं तुम्हाला, रोपं मिळतील. हम्म, पण फळ धरल्यानंतर जे मार्गदर्शन आहे, हम्म. ते मिळणं फार गरजेचं आहे. म्हणजे ते मिळालं पाहिजे. तेही तुमच्या भागात कोण डॉक्टर असतील तर मी त्या भागातले पारनेर तालुक्यातले शेतकरी यांची संवाद साधेल आणि तुम्हाला त्या 2-3 डॉक्टरांचे काही नंबर देईल, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून घ्या. हो. नक्कीच एक महिला या नात्यानं तुम्ही शेती करायला पुढे येत आहे आणि एवढं धाडसानं आम्हाला प्रश्न विचारतात, तर आमची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त चांगला फायदा कसा करून देता येईल ते नक्की आम्ही देऊ. नाही, मी त्याचा का विचार केला माहिती आहे का सर? पहिली गोष्ट म्हणजे मला खूप आवड आहे. ह्या
म्हणजे फळबागेमध्ये. आणि दुसरी गोष्ट की त्याला निर्यात, म्हणजे त्याला मार्केट खूप जास्त आहे आणि तो निर्यात बाहेर होतो. हा, बाहेर होतो. ती जी मंदी येऊ शकते ह्याला सुद्धा. पण एखाद्या वर्षी येईल. पण हे पण 10-15 वर्षाचं पीक आहे. त्याला पाणी जर असेल आणि योग्य त्याची आपण काळजी घेतली तर 12, 14, 15 वर्ष ते नक्कीच पीक टिकू शकतं. पण त्याचं निर्यात होऊ शकतं, ह्या दृष्टिकोनातून आपला नक्कीच फायदा होऊ शकतो. उद्या आमच्याकडे जरी नाही माल आला तर तुम्हाला त्याच्यावरती अगदी द्यायचं झालं तरी तुम्ही देऊ शकता. हम्म. पण तुम्हाला जागेवरचे जे आलेले अनुभव पाहता शेवट तुम्ही आमच्यावरती विश्वासार्हता नक्कीच ठेवलेली आहे. कदाचित तुम्ही जागेवरचा विचार करताना मार्केटिंग पाहूनच जागेवरती द्याल, एवढ्या हिशोबाने आता तुम्हाला माहिती झालेलीच आहे. हो. हम्म, हम्म, हम्म. चालेल, झाली ना सर. नक्कीच तुम्हाला मी त्या गायडन्स वाल्यांची मदत मिळेल अशी व्यवस्था करेल. आणि रोपांच्या बाबतीमध्ये तुम्ही मला मेसेज करा. मेसेज मी कंपनीच्या ग्रुपवर सोडेल आणि तुम्हाला लवकरात लवकर रोप कशी मिळतील ह्याच्यासाठी मी तुम्हाला मदत करेल. अच्छा. मेसेज काय टाईप, म्हणजे काय मेसेज करायचं तुमचं सर? पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि किती रोपं पाहिजेत ती मला कळवा. मी त्या अच्छा. ग्रुपवर टाकेल, तुम्हाला कंपनीकडनं फोन येईल. आणि तुम्हाला काय काय प्रश्न विचारायचे रोपांच्या बाबतीत तुम्ही कंपनीला विचारून घेऊ शकता. आपली शिफारस म्हणून त्यांच्याकडे आपण काही कोटा सांगितलेला आहे की बाबा आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्या. राजस्थान, गुजरात, कर्नाटकला नक्कीच तुमचं चाललंय, मध्य प्रदेश पण मध्ये चाललेलं आहे. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण काही त्यांच्याकडनं ठराविक कोटा केडी चौधरींच्या माध्यमातून तो मिळावा यासाठी मी त्यांना पहिलं बोलणं केलेलं आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हो, हो. आणि सर ऐका ना, त्याच्यामध्ये शासनाची काही मदत किंवा लागवड वगैरे ज्या ज्या काही प्रोसेस आहेत, म्हणजे हा, ज्या ते पुढच्या. सांगतील. ती कंपनी त्यांच्याकडे जर असेल तशी माहिती तरी सांगतील. मलाही मिळाली माहिती तर मी तुम्हाला सांगेन. हो सर, कारण काय माहितीये का, याच्यामध्ये म्हणजे थोडंसं खर्च भरपूर आहे. हम्म, 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 हम्म. खर्च भरपूर आहे. हो. त्यामुळे काही म्हणजे शासनाकडनं काही मदत भेटली. आता कसं माहितीये, आम्ही ना अल्पभूधारकामध्ये आहेत. हम्म, हे तर हम्म. मान्य आहे की नाही? हो, आहे. 4 एकर जमीन म्हटलं तर आम्ही अल्पभूधारकामध्येच आहे. हम्म. मग याच्यामधनं आम्हाला काही सबसिडी भेटली किंवा आम्हाला याच्यामधनं काही मदत भेटली, तर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना, की आम्हालाही पुढे आनंद वाटेल की करायला. अजून त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स काही करायला चांगलं नक्कीच, वाटेल. नक्कीच तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्याकडनंही माहिती मिळू शकते. आणि मलाही काही गाईडन्स जे करणारे आहेत डाळिंबाला, त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. हो. आणि आमच्या तालुक्यात जाता कसं माहितीये का, आम्हाला काही, आम्ही एवढं काय म्हणजे माहिती व्हायचा प्रश्नच येत नाही. पण तुमच्याकडे कसं प्रत्येक तालुक्याचं, प्रत्येकाची माहिती म्हणजे असतेच, स्टोअर असतेच हम्म. संगणकामध्ये. हो, नक्कीच तुम्हाला त्यामुळे देण्याचा तुम्हाला प्रयत्न खूप करेल. लवकर तुम्ही त्याच्यामध्ये माहिती काढून आम्हालाही जॉइन करू शकता म्हणजे त्यांच्याबरोबर. नक्कीच, 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 नक्कीच. आणि एक अभिमान वाटला, एक महिला नात्यानं तुम्ही धाडसाने हे सगळे प्रश्न विचारताय आणि डाळिंब लागवड करताय. डाळिंबाला भवितव्य चांगलंच आहे आणि भविष्यात हे डाळिंब आपल्यासाठी कमी क्षेत्रावाल्या शेतकऱ्याला नक्कीच वरदान ठरणार आहे.
ज्याला त्याला पुढं स्पर्धेत कसं जाता येईल. आता तुम्ही चांगली सेवा देताय म्हणून तुमच्याकडे शेतकरी जॉईंट होतात. पण तुम्ही 100% सेवा चांगली नाही दिली तर तुमच्याकडे शेतकरी जॉईंट होणार नाहीयेत आणि तसंच मी जर सेवा नाही दिली तर माझ्याकडे शेतकरी जॉईंट होणार नाहीत. बरोबर. आणि दादाश्री मी काय माहिती का, एक नावाजलेलं कन्सल्टिंग नाहीये, मी स्वतः एक शेतकरी आहे. हां. माझ्याकडे पण जवळजवळ 2000 झाडं आहेत माझ्याकडे पण, आणि मी प्रत्येक वर्षाला 40, 45, 50 टन माल काढतोय दरवर्षी. हां, हां, हां. शेतकरी येतात, भेटी देतात बागांना माझ्या, आणि मी त्यांना सगळं सांगतो की सरळ आपण साधी सिंपल फवारणी घेतली, साधा फक्त वेळेत जर काम केलं तर 100% आपण निर्यातक्षम डाळिंबकडे वळणार आहे. हं, हं, हं. अतिरिक्त खर्च करण्यामध्ये मजा नाहीये. आपण स्लरींचा वापर जास्तीत जास्त करावा, कडधान्य स्लरी असतील, हे असतील, आपण 52-34 हे वगैरे विद्राव्य खतं टाकून काहीच फायदा होणार नाही आपला. बरोबर आहे. जेवढं आपण ऑर्गॅनिक स्लरीमध्ये भर देणार तेवढं 100% आपण निर्यातक्षम डाळिंब चांगल्या पद्धतीने काढणार आहेत, आणि ते पण रेसिड्यू फ्री मध्ये माल काढणार आपण. नक्की तो प्रयत्न करा. मी बाजारपेठ उभा करण्याचा 100% प्रयत्न माझा असेल की भविष्य काळात रेसिड्यू फ्री म्हणून ब्रँडनीच आपला देश सुद्धा माल विकला पाहिजे. 100% दादाश्री. हो, ते स्वप्न माझं आहे, मी ते पूर्ण करेन. चालतं दादाश्री. आणि तुम्ही आता ग्रुपमध्ये माझी युट्यूब चॅनलची लिंक सोडताय, पण एकंदरीत शेतकऱ्यांना अनुभव काय येतात ज्यावेळेस युट्यूब चॅनलची लिंक सोडल्यानंतर त्यांना अनुभव त्या पद्धतीने प्राप्त होतात का, की बाबा आपण जे अंदाज दिलेले आहेत मार्केटिंगचे? हो. ते आहे सत्य ठरलेलं आहे दादाश्री. तुम्ही आता खरोखर आता ईदच्या पिरियड मध्ये पण तुम्ही बोलले होते की माल आपण स्टेप बाय स्टेप काढत चला, एकदम माल काढू नका, तयार होणारा माल बाहेर आउट करा, बाकी हिरवा माल असेल तर सांभाळून ठेवा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला लेवलचे रेंज चांगले मिळतील बॉस, आणि खरोखर तसं होत गेलेलं आहे. झालं नाही असं नाहीच आहे डायरेक्ट काय. म्हणजे हे 3 राज्यासाठी माझं जे शब्द आहेत युट्यूब चॅनलच्या माध्यमात तिथपर्यंत पोहोचले आणि शेतकरी बिनधास्त थांबला आणि आता इथून पुढे तो काढू शकला तरी काय अडचण नाही, कारण मधला पिरियड हा मंदीचा आपणच मंदी करणार होतो, म्हणून आपल्याला थोडंसं लोकांना थांबवणं गरजेचं होतं. हो. तुमचा अंदाज एकदम बराबर आहे हो. पंजाबराव मागे तुमचा अंदाज एकदम परफेक्ट. आता ऍक्च्युली दादाश्री मी आता 3 दिवसापूर्वी बोललो होतो. आता यांच्याकडे गारपीट झाली, यांच्या गावापासून 3 किलोमीटर अंतर गारपीट झाली होती. मी दुपारी ग्रुपला मेसेज टाकला होता की संध्याकाळी 5:30 नंतर आपल्याकडे वादळी वारे आणि पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मला सगळ्या शेतकऱ्यांचे फोन आले, परफेक्ट अंदाज दिलाय असं. हे आता तुम्हाला जर ते ज्ञात आहे तर आपण आपल्या माणसांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. 100%. ठीक आहे, सगळे लोक फॉलोअप नाही करा, पण काय करतील त्यांना तर त्याचा फायदा होणार आहे. हो. नाही, नक्कीच तुम्ही अगदी एवढा वेळ दिला आणि म्हणजे समाधानानं बोललात, मला बरं वाटलं. तर आपण नक्कीच लवकरात लवकर. तुमचं काम चांगलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण वेळ दिला, कारण तुम्हाला वेळ फार कमी असतो मला माहिती आहे. कारण मी जीवनाला पण परिस्थिती बघितली, इंदापूरला पण परिस्थिती बघितली, पुण्या यार्डमध्ये पण परिस्थिती बघितली तुमची. तुम्हाला बिझी सगळं डायरेक्ट. आणि गुजरात माझा पर्सनल नंबर वरनं फोन करतो असं तुम्हाला. मला फोन करा लगेच. चालतं दादा, ते काय अडचण नाही. हो. ओके, धन्यवाद.